मी साक्षी रावण. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. वाड्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. राजकीय नेत्यांची विशेष उपस्थिती. श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक नागपंचमीचा नवीन ट्रेंड. आळीमध्ये उत्साहाचे वातावरण. शासकीय जागेवरील अनधिकृत कंटेनर यार्डवर प्रशासन कारवाई कधी करणार? माजी सभापती विश्वास म्हात्रे यांचा प्रश्न. पाणी पुरवठा संदर्भातील नावाशेवा टप्पा 3 योजना लवकर पूर्ण करा. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट व भाजपमध्ये मतभेद चव्हाट्यावर. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात फूट. आता पाहूया कोकणातील घडामोडींचा सविस्तर आढावा. जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाडा तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संयुक्त उत्सव कमिटीच्या वतीने खंडेश्वरी नाका येथे आदिवासी क्रांतीवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील विविध राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम असून नोकरी आणि पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट पर्यंत आहे. तर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये बॅचलर आणि मास्टर करणाऱ्यांसाठीही 2024-25 ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उरण तालुक्यातील खोपटे परिसरात शासकीय जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत कंटेनर यार्डवर तक्रार करूनही कारवाई न झाल्याने अधिकारी वर्ग कारवाई करण्याची हिंमत कधी दाखवणार असा संतप्त सवाल माजी सभापती विश्वास म्हात्रे यांनी केला आहे. उरणकरांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने शिवसेना उभाटा गटातर्फे उरण तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनेक समस्यांचा भडीमार नेते मंडळींकडून करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नरेश पवार कारणे सांगून सामान्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. टाटा सेंटर वर्कर्स युनियन व टाटा मॅनेजमेंट अल्ट्रॅक खारघर यांच्या दरम्यान कामगारांच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी खारघर येथे सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीस युनियनतर्फे युनियनचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, टाटा हॉस्पिटल मॅनेजमेंटचे संचालक पंकज चतुर्वेदी, सहसंचालक डॉक्टर नवीन खत्री, व्यवस्थापन अधिकारी MI शेख तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगारांना पगारवाढ, बोनस, कामगार आरोग्य विमा सेवा, ग्रॅज्युएटी सुविधा तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. त्या अनुषंगाने या सर्व बाबींची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात आले. त्यामुळे टाटा सेंटर वर्कर्स युनियन मधील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री 1 वाजताच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी येणाऱ्या एका तरुणाला भरधाव स्कॉर्पिओ कारने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर पाटील असे या मृत तरुणाचे नाव असून अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीतील 4 तरुण पसार झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी मनोर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून ताब्यात घेतलेला आरोपी दोषी नसल्याचे मृताच्या कुटुंबियांकडून सांगितले जात आहे. आपलं नाव काय सर? माझं नाव महेश पाटील. मी माझा पुतण्या आहे सागर. मला ह्या जी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे याच्यावर संशय आहे. जो आरोपी पकडला आहे तो नाही आहे, तो दुसराच आणलेला आहे. तर आम्हाला या आरोपावर प्रश्नचिन्ह आहे. तर पोलिसांनी त्याची कारवाई करावी.
हां, त्यांनी कबूल केलेलं आहे की मी चालवत नव्हतं म्हणून, आणि त्यांनी दुसऱ्या कोणा एकाचं नाव घेतलेलं आहे. तर याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी आणि सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी. बातमीपत्रात सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या घडामोडींचा आढावा घेत. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.